अभिषेक घोसाळकरांची हत्या ज्या पिस्तुलानं झाली ते पिस्तूल मॉरिस नोरोन्नाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं होतं। मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तब्बल 10 ते 12 तास चौकशी केल्यावर मिश्राला क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे। दरम्यान आज त्याला बोरिवली कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अमरेंद्र मिश्राच्या पिस्तुलातूनच अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आला। मॉरिस नोरोन्नानं हा गोळीबार केला आणि या प्रकरणी आता अमरेंद्र मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई क्राईम ब्रांचने त्याला ताब्यात घेतलंय आणि आज बोरिवली कोर्टामध्ये त्याला सादर केलं जाणार आहे। सकाळपासून मिश्राची कसून चौकशी केली गेली। 12 तास ही चौकशी झाल्यानंतर अमरेंद्र मिश्राला अटक करण्यात आलेली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या या हत्येनंतर सध्या राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुद्धा आता जलद गतीने तपास करायला सुरुवात केली असून मॉरिस नोरोन्नाच्या दोन्ही पीएनसह ज्या पिस्तुलातून गोळीबार झाला ते पिस्तूल हे अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं होतं। नोरोन्नाचं अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून 12 तास त्याची चौकशी करण्यात आली आहे आणि आता त्याला आज बोरिवली न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मॉरिस नोरोन्नानं अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करून त्यांची हत्या केली। फेसबुक लाईव्ह दरम्यान हा सगळा प्रकार त्यानं केला आणि त्यामुळे सध्या प्रचंड अस्वस्थता समाजामध्ये आपल्याला दिसून येते। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, अमरेंद्र मिश्राची चौकशी झाली आहे, कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, काय कारवाई केली जाते, पोलिसांचा तपास कसा सुरू आहे? प्रथा सध्या तरी जी कारवाई आहे ती सुरू आहे। आज जे आहेत जे आरोपी आहेत त्यांना आज कोर्टामध्ये हजर करणार आहेत आणि दुपारच्या नंतर बहुतेक हे हजर करणार आहेत। सध्या मुंबईतील दहिसर जो परिसर आहे त्यामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज तिसरा दिवस आहे आणि या दिवशी आपण जर बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आजही आहे। लोकांमध्ये आता मोठी सतत चीड निर्माण झालेली आहे। टोटली बघितलं तर पूर्णपणे वातावरण हे शांत आहे। प्रज्ञा, प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।